आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय वहिनी? हे बघ, हे शिवलिंग आहे। दरवर्षी अमृता वहिनी आणि राजकुमार दादा यावर अभिषेक करतात, पण आता यावर्षी राजकुमार दादा नाहीये म्हटल्यानंतर ते नाही करू शकणार। आणि मी मानते, पण मी देवाचं इतकं करत नाही। टेक्निकली त्या मूर्ख मुलीला आपण सून मानलेलंच नाहीये, तर मला तुमचा इशारा कळतोय वहिनी, पण आता त्या अमृता वहिनीने तिलाच पुढे केलंय ना। आणि एनिवेज मला नाही आहे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट। पण म्हणून तू तुझा हक्क सोडणार आहेस? मूर्ख आहेस ते काही नाही। तू एक काम कर, ही महादेवाची पिंड उचल, आपणच पूजा मांडूया आणि आपणच अभिषेक करून टाकूया। असं चोरासारखं? उलट या गोष्टी जर मानायच्या आहेत तर सगळ्यांसमोर केल्या पाहिजेत ना। तारा, तू मूर्खासारखी नको तिथे काहीही बोलतेस। वेळ लागलाय तुला? आपण काय पाप करतोय, चोरी करतोय? नाही ना, ते काही नाही। तू पिंड उचल, मी लक्ष ठेवते। चल। तारा मॅडम, काय झालं? बघू। तारा मॅडम, मला वाटतंय तुमच्या मागे पिडा लागली। मला खूप काळजी वाटते तुमची। तुम्ही ना काहीतरी उपाय करून घ्या किंवा पत्रिका तरी दाखवून घ्या। शट अप! तरी ते मला भाजलंय आणि तू लेक्चर देत बसलीये। एक मिनिट, एकदा बघू, एकदा बघू। द्या, सोड ना यार। एक मिनिट, हात द्या। ए हळू। मी पूजेची तयारी करते। तिलोत्तमा, हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे। अगं, तुझ्या सुना आहेत ना अभिषेकाची काळजी घ्यायला। अमृता आहे, सावली आहे, तारा आहे, ऐश्वर्याचं सोड, पण ह्या आहेत ना। आणि आता तिकडनं नवीन नवीन सूचना करू नकोस फक्त, प्लीज। आणि अभिषेक सावली करणार आहे। आता तिला साडी वगैरे दिली आहेस ना तू, मग तिचा अधिकाराप्रमाणे होऊ दे ना सगळं। बाबा, पूजा आता थोड्या वेळात सुरू होईल। मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आले। आयुष्यमान भव, नांदा सौख्य भरे। खरंच मला काही काही वेळेला वाटतं किती नशीबवान आहे मी की मला तुझ्यासारखी गुढी सून मिळाली। किती करतेस सगळ्यांचं, घराला सांभाळतेस, सारंगला सांभाळतेस, सगळ्यांना जोडून ठेवतेस। कधी कधी मला भीती वाटते सारंग आणि तुझ्या जोडीला कोणाची दृष्ट न लागू, म्हणजे माझी सुद्धा लागू शकते। बाबा, ठीक आहे, ये।